नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. लोढा हेवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदनियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम उत्स्फूर्तपणे संपन्न. निळजे लोढा हेवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदनियुक्ती पत्र कार्यक्रम शिवसेना शाखेत दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 8 वाजता शिवसेना जिल्हा प्रभारी जिल्हा प्रमुख तात्या माने, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर, विधानसभा संघटक सदाशिव गायकर, विधानसभा उपसंघटक सुखदेव पाटील, तालुका प्रमुख विजय भोईर, विधानसभा समन्वयक भगवान शांताराम पाटील, उपतालुका प्रमुख परेश पाटील, उपतालुका प्रमुख नेताजी पाटील, उपविभाग प्रमुख बाळू पाडले, उपविभाग प्रमुख अतिश खंडपेकर, शाखा प्रमुख संदीप पदेरे, उपशाखा प्रमुख अनंत जाधव, उपशाखा प्रमुख जितेंद्र पानसरे, ॲडव्होकेट अभिजित बांदल, वैभव भोसले शिवाय महिला पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या दरम्यान लोढा हेवन परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत महिला व पुरुष कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पदनियुक्त पत्र देऊन देण्यात आल्या. सदर प्रसंगी नियुक्तीपत्र शिवसेनेचे जिल्हा प्रभारी जिल्हा प्रमुख तात्या माने, जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर, उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, तालुका प्रमुख विजय भोईर, समन्वयक भगवान शांताराम पाटील व अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. इथे काही चर्चा आपण करतो, काही गोष्टी काही जणांना फार सवय असते चमचेगिरी करायची. याचं त्याला सांगायचं, त्याचं त्याला सांगायचं, अमक्याचं ऐकलं ना की तमक्याला जाऊन सांगायचं, फोन करायचे लगेचच. आणि मग ते फोन केले की लगेच सगळं हसतात बघा, म्हणजे सगळ्यांना मान्य आहे. असे होतात ना प्रकार. शाखेत बसलं की एखादा ऐकणारा असतो, मग कोणतरी काय बोललं की लगेच मग तिसऱ्याला फोन ज्याबद्दल बोलत होते. हे प्रकार करू नका. यातनं निष्पन्न काही होत नाही. तुम्ही चमचे ठरता, चमचे. आपल्याला चमचा व्हायचंय का लीडर व्हायचंय हे आपण आपलं ठरवायचं. बरोबर आहे. लीडर माणूस कधी चमचेगिरी करत नाही. चमचे करणारे फार कमी असतात. तुम्हाला काही साधं सांगते. आता ना मध्यंतरी शाखेमध्ये मी बसले होते आणि आपले शिवसैनिक चर्चा करत होते माझ्याशी आपल्या जिल्हा प्रमुखांबद्दल. ते म्हणजे जिल्हा प्रमुख आलेच नाही मोर्चाला. म्हटलं हो नाही आले. का नाही आले? म्हटलं काय माहिती, त्यांनी यायला हवं होतं. आपण मोर्चाला होतो की नाही सगळेजण. आता मी मोर्चाला जायला आम्ही सगळेजण गेलो. आपण सगळेजण इथनं एकत्र गेलो बरं डोंबिवलीतनं. परंतु मला दिव्याची माणसं भेटली, मुंबईची माणसं भेटली, मुंबईतले भेटले, कळव्यातले भेटले, सगळे तिथे भेटले. कारण ते आले होते. जिल्हा प्रमुख काही भेटले नाही कारण ते आलेच नव्हते. कधी भेटतात आपल्याला? आपल्याला काय माहित नाही त्यांचा काय कावा चालू होता. ते मागे यायचंच नाहीये, त्यांना सोडूनच जायचं होतं. तर शिवसैनिक विचारणार ना आपल्याला, अरे आपले जिल्हा प्रमुखच झाले. म्हटलं हो ते आले, आपल्याला माहिती नाहीये. अशी तत्सम चर्चा झाली तिथे. एकाने लगेच चमचेगिरी केली जिल्हा प्रमुखांना आणि त्यांचा तात्काळ मला फोन आला की काय मॅडम तुम्ही माझ्याबद्दल असं बोलताय तिथे बसून शाखेमध्ये. मी म्हटलं व्हेरी गुड. म्हणजे इथे पण चमचे आहेत शाखेत. इथे मी बोललेलं लगेच जाऊन सांगतात तुम्हाला. नाही पण तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं मी काय करायला पाहिजे तुम्ही मला सांगा. तुम्ही आले होते का मोर्चाला? त्यामुळे मी नव्हतो आलोय. पण तुम्हाला माहिती आहे का मी काय नव्हतो आलो? तुम्ही मला फोन केला का? मी का फोन करायचा तुम्हाला? तुम्ही मला सांगायचं होतं की मी का नाही येते ते. मी पण जिल्हा संघटक आहे. तुमचं काम होतं तुम्ही येणार मला सांगायचं होतं ते. म्हणजे ज्या वेळेला मीटिंगला मी येत नाही त्याला मी तुम्हाला मेसेज करते की अमुक अमुक कारणास्तव मी येत नाही म्हणून. तुम्ही मला का नाही सांगितलं? नाही मी नाही सांगितलं कारण लोक आले नसते. तसे म्हणजे तुमच्यावरचे लोक आलेच नव्हते मोर्चाला. जे सच्चे शिवसैनिक ते आले होते. बरोबर की नाही? त्यात खोटं काय? जे सच्चे होते ते आले होते. त्यांना काय आपल्याला मला सांगा उद्धव साहेबांनी काय आमंत्रण दिलं होतं लेखी कोणाला की तुम्ही सगळ्यांनी यायचा? अजिबात नाही. पण आपल्याला माहिती आपल्या साहेबांनी मोर्चा घेतलाय त्याच्यामध्ये राज ठाकरे आहेत,
त्याच्यामध्ये आपली महाविकास आघाडी आहे. आपलं कर्तव्य आहे त्या वोट चोरीच्या विरोधात जाणं. आपण तिथे भाषण करायला नको, आपण फक्त संख्येने जाणार होतो विरोध दर्शवायला की आमचा विरोध आहे तुमच्या वोट चोरीला. आणि ही संख्या दाखवायची होती. आपल्याला काय करायचं होतं ते आपण सगळेजण केलं होतं. आपण काय भाषण बोलली का तिथे? नाही. पण ते करण्यासाठी पण सच्चा शिवसैनिक लागतो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? चमचे बनू नका. चमचा तिथेच राहतो हलत. लीडर व्हा लीडर. गोष्टी डोक्यात ठेवतो की आपण कसं वागायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना, मी नवनियुक्त झालेले आहात, तुम्हाला मी सांगू इच्छिते की शाखेत बसल्यानंतर जी चांगली चर्चा आहे ती ऐका. जी चांगली चर्चा आहे, जी वाटते की या चर्चेत आपल्याला काही भाग घ्यायचा नाही, ती सोडून द्यायची, ती सोडून द्या. कारण काही चर्चा अशाही असतात की ज्या जनरली होतात त्या सोडून पण द्यायच्या असतात. तर आपल्याला निमूटपणे काम करायचं की पक्ष कसा वाढेल आणि जे वाढवणार नाहीत त्यांना लांब ठेवायचं, हे आपलं काम आहे. असेही कल्पित असतील की जे इथेही बसतील तिथेही बसतील, दोन्ही ठिकाणी बसतील, तुमचंही ऐकतील आणि तिथे जाऊन सांगतील की तुम्ही काय करताय ते. तर अशा दोन्ही दगडावर पाय ठेवणाऱ्या लोकांपासून पण सावध राहा. कारण इथे आपली सीट लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. खूप चांगलं वातावरण आहे. तुम्ही आज गेलेले त्यांच्या याच्याकडचे कमेंट्स वाचले का एकेकानी? फार शिड्या घातल्यात लोकांनी. बरं, त्याच्यामध्ये आपले शिवसैनिक नाही आहेत ना जास्त, पब्लिक आहे. पब्लिक आपल्या शिवसैनिकांना इग्नोर केलंय. जाऊ दे, गेले तर आपल्याला काय करायचंय. कारण शिवसैनिक कोणाची फिकीरच करत नाही. असे काही गेले. बरोबर आहे. आम्ही देतच नाही त्यांना महत्व. आम्ही त्यांना त्या दिवशी पण महत्व दिलं नव्हतं आणि त्यांना कधीच देणार नाहीये. परंतु शिवसैनिकांना कळलं पाहिजे की कुठला माणूस काय करतो ते, आणि हे सांगणं माझं कर्तव्य आहे. माझं एकच म्हणणं आहे, बाळासाहेबांनी आपल्याला खूप चांगले विचार दिले आणि त्या विचारांनी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे वागतायत. आज मला सांगा, एवढी पडझड झाली. साहेबांना खूप चान्सेस होते. भाजपकडनं खूप ऑफर येत होती साहेबांकडे की तुम्ही या, तुम्हाला पक्ष देतो परत, सगळं देतो परत, कॉम्प्रोमाइज करा. साहेब नाही म्हटले. का नाही म्हटले? आपल्यासाठी नाही म्हटले. ते घेऊ शकत होते ना, बसले असते त्यांच्या घरामध्ये शांतपणे. परंतु त्यांच्या बरोबर उभा राहिलेला जो सैनिक आहे, शिवसैनिक आहे, त्यांनी काय बघितलं असतं? ते काय म्हणले असते? साहेब लगेच फिरले. एवढा अपमान होऊन पण. त्यामुळे साहेबांनी अपमान न विसरता ते म्हणले नाही, मी माझ्या शिवसैनिकांसाठी पुन्हा उभा राहीन. शून्यातनं उभं केलं आणि त्यांचे करून दाखवलं लोकसभेच्या वेळेला साहेबांनी. ज्या 9 सीट आल्यात, 9 काय 10 झाल्यात आपल्या, खरं म्हणजे, पण त्या 9 सीट आल्यात ना, त्या सगळ्या शिवसैनिकांच्या जोरावर आल्या. आपलं चिन्ह नवीन होतं मशालीचं, तरी पण त्या शिवसैनिक, फक्त आणि फक्त शिवसैनिकांची मेहनत आहे की ते चिन्ह प्रत्येक माणसाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय. शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेतली. साहेबांची माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर मी काय काय करू शकतो, पुन्हा एकदा संघटना घडू शकतो. आणि त्याच उद्देशाने फक्त आणि फक्त आजही रोज आपण प्रत्येक भाषणामध्ये आपण साहेबांना बघतोय, साहेब रोज भाजपशी पंगे घेतात की नाही? रोज त्यांना बोलतायत. त्यांना म्हणत आम्ही झुकणार नाही तुमच्या समोर, तुम्ही काय पण करा, किती माणसं फोडा, पण मी झुकणार नाही. आणि साहेब ते प्रूव्ह करून दाखवत आहेत. आणि आपल्याला या महानगरपालिकेच्या इलेक्शन सुद्धा हेच प्रूव्ह करून दाखवायचंय, साहेबांना करून दाखवायचंय की आम्ही इथे सुद्धा आम्ही तुमचा शब्द राखतोय. आम्ही आमचे जास्तीत जास्त उमेदवार यांच्या सगळ्यांच्या या जे आहेत ना मुजोर राजकारणी, सत्ताधारी, जे सगळ्यांचे पक्ष फोडण्यात मग्न आहेत, त्यांना आम्ही आमचे जे सैनिक आहेत, सच्चे लोक आहेत, त्यांना आम्ही निवडून देणार आणि देणार. हा विश्वास आहे तुमच्यावर असलेला साहेबांचा, तुमच्यावर असलेल्या पक्षाचा, तुमच्यावर दिलेला हा पूर्णपणे कामगिरी आहे की या पत्राद्वारे तुम्हाला जे तुम्हाला पद दिलेलं आहे त्या पदाला 100% तुम्हाला न्याय द्यायचा आहे. कारण ते काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. तुम्ही शिलेदार आहात, खरे शिलेदार, की ज्यांच्याकडे कुठली अपेक्षा नाहीये. जी लोकसभेला आपण केलं ना, कुठली अपेक्षा नव्हती, कुठल्याच माणसाकडे अपेक्षा नव्हती की आम्हाला काही मिळेल, आम्हाला काही मिळेल, काही होईल, काहीतरी गाडी येईल का आमच्याकडे. अजिबात कोणाला काय वाटत नाही. फक्त काय होतं, मशाल पोचली पाहिजे. मशाल त्याच होतं की आपल्याला एवढे मतं मिळणं. दरवेळेला साहेब आपलं कौतुक करतात, ते कोणामुळे? तुमच्यामुळे करतायत. तर आज ही वेळ आली आहे की पाया आपल्याला रचायचा आहे. पाया, महानगरपालिका म्हणजे आपला पाया आहे आणि तो पाया रचल्याशिवाय आपण पुढे वर जाऊ शकत नाही. ज्यांचा पाया मजबूत त्यांची इमारत मजबूत. आज जे गेलेले शिवसैनिक किंवा आज जे आपल्याला आपण ज्यांना निवडून दिलं होतं
अशी लोक बरेचसे नगरसेवक सोडून गेले आपल्याला, त्यांना वाटलं काय इथे काय आपण जिंकणार नाही. त्यांना दाखवून द्या पक्षाची ताकद काय असते, त्यांना दाखवून जनतेची ताकद काय असते आणि जनता आपल्या बरोबर आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. आणि हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आजपासून तुम्ही झटून कामात लागायचंय. येत्या 11 तारखेला आरक्षण होईल आणि 14 तारखेला याद्या होतील. याद्या पूर्णपणे फोडा. प्रत्येक मतांनी मतं शोधून काढा की कोण आहे, दुबार आहे, नाहीये, नाव दिलंय, नाही दिलंय, कोणाचं नाव कुठल्या यादीत गेलंय, काय गेलंय हे तुम्हीच जाणू शकता. शाखेत घेऊन बसायचं, याद्या चाळायच्या. तुम्ही इथे गेले अनेक वर्ष राहताय, लोणाची कॉलनी झाल्यापासून राहताय, तुम्हाला प्रत्येक माणूस ती माणूस माहिती असणार. तर या गोष्टी करा, तुम्हाला मतार कळतील आणि मतार कळले की तुम्हाला त्यांच्या घरी जाता येईल घरोघरी. तुमचं इथला पॅनल कसं कसं आहे दादा? 122 घेसर 31 नंबर पॅनल, 31 नंबर. कुठला कुठला येतात वॉर्ड याच्यामध्ये? अच्छा, सोनारपाड्यापासून कासारियो हा निलजेपाला, निलजे, कोले, एडोटे, मानपाडा, सोनारपाडा, उंबर. ओके, मी सोनारपाड्यापासून असं येते. खूप मोठं आहे. परम पूज्य भगवा ध्वज आदि माता तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवप्रभू, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या हिंदू हृदय सम्राटाने आपल्याला समाजसेवा, मराठी माणूस आणि हिंदुत्व शिकवलं. ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, त्यांची एक खासियत होती, ते व्यासपीठावर कधीच बोलले नाहीत, कधीच बोलले नाहीत, परंतु न बोलता दुनिया इकडची तिकडे करायचे. आणि त्यांनी शिकवलेले आपल्याला समाजकार्याचे धडे आणि वात्सल्य मूर्ती मीनाताई ठाकरे यांच्या त्यांनी नतमस्तक होऊन आज पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि लवकरच माझ्या मते ते 4-5 ग्रामपंचायती पण येतील फेब्रुवारी वगैरे, अशा बैठकीसाठी उपस्थित महिला संघटिका वैशालीताई दरेकर, उपजिल्हा प्रमुख राहुलजी भगत, तालुका प्रमुख विजय भोईर, विधानसभा तालुका समन्वयक, विधानसभा समन्वयक भगवान पाटील, विधानसभा संघटक आदरणीय सदाशिव गायकर साहेब, उपतालुका प्रमुख परेश पाटील, नेताजी पाटील, आपले सुखदेव पण पाटील, आणि इथे असलेले आपण सर्वजण उपस्थित आणि डोंबिवलीतून खास करून वैशालीताईंनी सोबत घेऊन आलेल्या डोंबिवली पुरेच्या शहर संघटिका अक्षरा पटेल आणि आपण उपस्थित सर्वजण, आता जे ज्यांना नियुक्तीची पत्र दिली त्या सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने आदरणीय उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा संघटिका यांनी बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. बराचसा वेळ झालेला आहे. महिला भगिनी माझ्या मते 7-7:30 पासूनच इकडे थांबले असतील. बराच वेळा फोन येत होता, पण त्याचे लेटची कारणे वैशालीताईंनी सांगितली, त्यामुळे पुन्हा ते सांगत बसत नाही. परंतु निश्चितपणे आज मला हे सांगावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, प्रामाणिकपणे आणि एक निष्ठेने आपण काम केलं आणि समोरच्यांनी बरोबर प्रामाणिकपणे आणि सगळे गैरधंदे वापरून प्रयत्न केले, तरी त्यांना नाकाला दम आला. ते लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या. आणि लोकसभेच्या वेळी आर्थिक आणि इतर सगळ्या गोष्टी केल्या आणि विधानसभेच्या वेळी त्यात भरील आणखी मशीन मध्ये जे केलं जाऊन देत नाहीये, कारण प्रत्येक निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने कामकाज चालतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी असणारे विषय, लोकांच्या समस्या त्या केंद्रीय लेवलच्या असतात. विधानसभेच्या वेळी
राज्य लेवलच्या असतात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी स्थानिक समस्या असतात आणि स्थानिक जो लोकप्रतिनिधी असतो तो लोकांच्या घरातला एक सदस्य असतो. त्यामुळे हे जे आपला सदस्य निवडत असताना सगळेजण हे बघतात की हा माझ्या किती जवळच आहे, कारण नळी आडीला जन्मापासून अंत्यविधीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या उपयोगी येणारा ग्रस्त अगर महिला असेल अशा पद्धतीने ह्या निवडणुका होत असतात. कारण आम्ही वैशाली झाल्या, मी स्वतः झालो, सदाशिव गायकर झाले, हे आम्ही सगळे ऑलरेडी ह्या निवडणुका लढून झाले. त्यामुळे निवडणुकीचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, पुढे काय करावं लागतं. तसं जर बघितलं तर नगरसेवकासाठी फारसं काय काम नसतं. का वॉटर गटर मीटर मधुकर दादा सांगायचे की वॉटर गटर मीटर या 2-3 बाबी जरी आपण आता वैशाली रस्ते आणि सगळं सांगितलं, पण हे 2-3 बाबी जरी नित्यनियमित आपण लोकांना देऊ शकलो तरी लोक समाधानी असतात. कारण बाकी या तुमच्या भानगडी बघायला लोकांजवळ मुळात वेळच नसतो. पण नित्य घरातून बाहेर पाऊल ठेवल्यापासून घरात परत येईपर्यंत ज्या अडचणी येतात त्यावरती मात्र निश्चितपणे लोकांचं लक्ष असतं आणि तेच बरोबर देण्यासाठी नगरसेवकाला काम करावं लागतं. त्यामुळं आपोआप तो लोकांच्या मनात ठोके मारून बिनवावं लागत नाही, तर लोकांच्या हृदयात जाऊन बसतो. त्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या मनापासून काम केलं तर या महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मोटिवेशनसाठी नाही, हे केवळ मोटिवेशन म्हणजे आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नाही. तर का सांगतोय, कारण हल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे यांनी गोळ घातले, लोकसभेचे घातले, त्या बऱ्याचशा गोष्टीवरती आपण चाप लावण्याचं काम पक्षश्रेष्ठीने आणि आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि त्यापैकी सगळ्यात पहिलं काम झालं तर एक ठाकरे बंधू एकत्र येण्याचं 5 जुलै माझ्या मते जर तारीख चुकली नसेल तर वरळी डोंगला जो कार्यक्रम झाला तिथं पहिलं एक सुरुवात झाली. त्यानंतर परत आपल्याला आता मशीनवरती सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मशीनच्या ठिकाणी निशाणी बरोबर आता त्या उमेदवाराचा फोटो पण असणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळा जे निशाणीने गडबड व्हायची, धनुष्यबाण मशाल, कुणाला मतदान केलं शिवसेनेला, कुणाला धनुष्यबाणाला, आणि तिथे जे घोळ व्हायचा तो बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी निश्चितपणे थांबेल. कारण उमेदवाराच्या चेहऱ्याचा बघून सुद्धा मतदान करू शकतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका बाकीच्या महापालिकेतून नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिका इकडे एकत्रित पॅनल पद्धत निवडणुका झाल्या नव्हत्या, पहिल्यांदाच होत आहेत. परंतु पहिल्यांदा होत असलं तर त्यात असं विशेष असं काही फार मोठं गांभीर्य असायला भाग नाही, पण समजून घेणं मात्र निश्चित गरजेचं आहे. आता पहिलं जसं आता वैशाली त्यांनी पत्र दिली प्रभाग 122 आणि वगैरे वगैरे, तर आता हा जो असेल पॅनल म्हणून त्याचा नंबर 31 आहे. हा तसा 30 आणि 31च्या बॉर्डरचा भाग आहे, काही 30 मध्ये जाईल काही 31 मध्ये जाईल असा बॉर्डरचा भाग आहे. आणि त्याला जे 122 आणि जे नंबर होते त्याऐवजी आता फक्त अ ब क ड अशा प्रकारचे नंबर असतील आणि प्रत्येक मतदार हा 4 मतं देणार आहे. पण ते 4 देत असताना एकाला 4 नव्हे, एकाला 4 देता येणार दिली तर ती बाद होती. अ ला 1, ब ला 1, क ला 1, ड ला 1. आणि पॅनल मध्ये आणखी एक फायदा कोणता झालाय की बऱ्याच वेळा रिझर्वेशन मुळे आपला उमेदवार उभे करण्यात अडचणी यायच्या, विशेष करून ओपन जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी. आता प्रत्येक पॅनल मध्ये 4चे जे पॅनल आहे तिथे 2 महिला आणि 2 पुरुष, 2 ओबीसी आणि 2 ओपन, म्हणजे 1 महिला ओपन 1 ओबीसी तसंच पुरुषाचं असणार आहे. त्यामुळं त्या निवडणुकीच्या वेळी आणि पॅनल एकच असल्यामुळं कुठलाही जरी ओपन असला तर त्या ठिकाणी पुन्हा ओपन जर सदस्य फॉर्म भरला तरी मतदान सगळेच करणार आहेत. त्यामुळे रिझर्वेशन 11 तारखेला आता सांगितलं की रिझर्वेशन आहे आपल्या सगळ्यांना 11 वाजता आज यात्रेला जायचंय. परंतु तो मोठा या पॅनल मुळे फारसा इश्यू होणार नाही. आणि त्याचबरोबर आता आणखी हायकोर्टाने बॉम्बे हॉस्पिटल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी 4 दिवसापूर्वी म्हणजे उद्या त्याचा निर्णय द्यायचा आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही येणार PI दाखल केली होती त्याच्या अगेन्स्ट की मतदान एक तर व्हीव्हीपॅट वापरा
नाहीतर व्हीव्हीपॅट वापरत नसेल तर बॅलॉट पेपर वाचवा. त्याच्यावरती काय ते 4 दिवसात, म्हणजे माझ्या मध्ये उद्या 4 दिवस होत आहे, उद्या परवाची तारीख तेही आपल्या पथ्यावर येईल. आणि चौथं म्हणजे त्यातलं चौथं आणि अतिशय महत्वाचं की येत्या 12 तारखेला सुप्रीम कोर्टात जे आपलं पक्षाने चिन्हाचं गेले 3 वर्षाचा घोळ चाललाय तोही निर्णय. कारण जेव्हा मागची तारीख झाली 8 ऑक्टोबर, काल मुंबईत मी चुकीचं बोलून 8 ऑक्टोबरला तारीख झाली, त्यावेळी जे आपल्या पक्षाकडनं जे युक्तिवाद करतायत ते वकील कपिल सिब्बल त्यांनी एक 85 मिनिटाचा टाइम मागितला आणि पुढे ढकलायचं म्हणून समोरच्या वकिलांनी 3 दिवसाचा टाइम मागितला. त्याच वेळी सुप्रीम कोर्टाने कॅलेंडरची तारीख बघितली आणि दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे बघून त्यांनी सांगितलं की मला हा विषय संपवायचा आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या याच्यातली नोंद आहे. म्हणून त्यांनी 3 दिवस, किती दिवस लागतील 3 दिवस, तर त्यांनी 12, 13, 14 अशा प्रकारचे करून आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की मला हे निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे आई जगदंबेच्या कृपेने आजची जी एकंदरीत परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने झालेले सगळे आजपर्यंत आर्ग्युमेंट जी काय कोर्टात झालेली आहेत ती जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे अपेक्षित आहे की तोही निर्णय येईल. आणि अशा परिस्थितीत सगळीकडे फिरताना आपल्या आणखी ध्यानात येतं एक साधं उदाहरण लक्षात घ्या. यांनी सगळी ताकद लावून विधानसभा लोकसभेत आपण कुठे पोहोचलो की वैशालीताई असताना त्यांच्या नाकाला दम आला. काय काय नसेल त्यांनी केलं त्यांचीच त्यांना लग्न हो तरी झालं. आणि महापालिकेच्या वेळी आपण निश्चितपणे महापालिकेला जिंकण्याच्या दिशेने आहोत. फक्त आपण प्रत्येकाने आपापल्या पॅनलमध्ये निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं. ज्या निष्ठेचे आपण सातत्याने बोलतो त्या निष्ठेप्रमाणे जर आपण काम केलं तर निश्चितपणे आजची असलेली परिस्थिती आपले नगरसेवक निवडून येण्याच्या दृष्टीने आहे. आणि ज्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेनेचा भगवा फडकेल त्यावेळी आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाची, तुमची माझी सगळ्याची जबाबदारी आहे. एका निश्चितपणे प्रयत्न करून जेव्हा महापौर असू दे, इतर पदाधिकारी असू दे, ते नियुक्त करत असताना महापालिकेत आपलेही नगरसेवक असतील आणि आपलाही स्वाभिमान त्या ठिकाणी जागा राहील की बाबा आपणही केलेल्या मेहनतीचं चीज झालंय. तर या सगळ्या बाबीचा विचार करता एवढी चांगली परिस्थिती आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आपण गाफील राहून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की आता सांगितल्याप्रमाणे 14 तारखेला 1 जुलैच्या निकषाप्रमाणे 1 जुलै हे कट ऑफ डेट निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे. ते याद्या प्रसिद्ध होणार आहेत, प्रारूप याद्या, आणि त्याच्या हरकती सूचना घेण्यासाठी 14 ते 22 तारखेपर्यंत कालावधी आहे. त्याच पिरियड मध्ये आणि त्यातही आणखी बऱ्याचशा प्रगती झालेली आहे की दुबार नावं बिवं या सगळ्या प्रेक्षांनी त्यांनी स्वतः काढले. तिथं चिन्ह देणार दुबार हयात असलेली नसलेली त्याच्यावरती बरेचसे काही प्रगती झालेली आहे. त्यामुळे त्यांनी जो याच्या अगोदर जो गोळ घातला तो गोळ त्यांना महापालिकेचे घालता येणार नाही. आणि छोट्या प्रभागाचे एक उमेदवार 3 उमेदवार समोर असल्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपण सगळ्यांनी येत्या महानगरपालिकेत भगवा फडकवण्यासाठी तत्पर राहूया. आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की इथून पुढे फक्त 2 महिने, हे जे राहिलेले 2 महिने आहेत, साधारण एकंदरीत कार्यक्रम जर निवडणुकीचा असतो त्या दृष्टीने पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या 18 फूट येतात. कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 31 जानेवारीच्या ऐवजी 31 जानेवारी 26 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत. त्या अनुषंगाने आता उद्या 2 डिसेंबरला नगर परिषदेच्या निवड त्याचा 3ला रिझल्ट आहे. लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती जाहीर होतील आणि पाठोपाठ महानगरपालिका निवडणुका हा कार्यक्रम एकंदरीत डोळ्यावरच बघता की निश्चितपणे जानेवारीच्या पहिल्या दृष्ट्या अशा होतील. कारण हा संपवायचा आहे. आणि हे सगळं कामकाज होत असताना 2 महिने सगळ्यांनी आपण शनिवार रविवार येतोय भगवान पाटील आणि सगळ्यांच्याच मागे त्यांचाही समस्या असं नाही, प्रत्येकाची तुमची आमची सगळ्यांची समस्या आहे. फक्त आता शनिवार आणि रविवार म्हणून हे जसं वैशाली त्यांनी सांगितलं रात्र वैरायची आहे, जागता राहा, तशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. वेळच्या वेळी कामं झालेली पाहिजे. या सगळ्या बाबीचा विचार करता आपण पुन्हा एकदा सगळ्यांचे या सगळ्या कामकाजासाठी शुभेच्छा देत असताना आपण एवढा उशीर झाला तरी विशेष करून महिला वर्ग या ठिकाणी थांबला
ट्रॅफिक आणि या गोष्टींनी झालं, त्या थोडासा उशीर झाला, कारण हे सगळं नित्य नियमाचं झालेलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा या सगळ्यांचे आभार मानतो आणि शिवसेनेचा भगवा, उद्धव साहेबांच्या विचाराचा भगवा, आजपर्यंत निष्ठेचा भगवा, गद्दाराला धडा शिकवण्याचा भगवा, ज्यांना कुणाला शिवसेना मानता येत नाही ते सांगतात आमची शिवसेना, त्यांना धडा शिकवण्याची भगवा फडकवण्यासाठी आपण सगळे सज्ज राहूया. परमेश्वर, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत सदैव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.